इतिहास या विषयानंतर आपण घटक 1 राज्यशास्त्र अर्थातच विभाग 2 राज्यशास्त्र याचा अभ्यास करणार आहोत. उद्दिष्टे राज्यशास्त्रात कोणते विषय येतात, राज्य, राष्ट्र, शासन यातील फरक काय, स्वातंत्र्य, समता, न्याय हे एकमेकांशी कसे जोडलेले आहे याचा विचार करणार आहोत. प्रास्ताविक. मनुष्य हा खरंच समाजप्रिय प्राणी आहे. बरेच पशुसुद्धा कळप पुरून राहतात आणि मग अर्थात मानव तर हा समाजातच राहणार ना. पण सुरुवातीला काय झालं की एकत्र राहायला लागल्यानंतर बळाच्या जोरावर तंटे होऊ लागले आणि नंतर ते तंटे सोडविले देखील जाऊ लागले. बळी तो कान पिळी हाच न्याय लागू झाला. नीती अनीतीच्या, धर्म अधर्माच्या कल्पना या जाणीवेतून निर्माण होऊ लागल्या आणि हे नियम नैसर्गिक किंवा ईश्वर निर्मित आहे असे मानले की आपोआपच हे मोडणाऱ्या दैविकोपाचा धाक दाखविता येईल. हा धाक दाखविणारा, नियमाचे अर्थ सांगणारा, त्याची अंमलबजावणी करणारा, याची ईश्वराशी जवळचे नाते असणारा तो त्यांचा दूत, हस्तक, प्रेषित. आणि कालानंतर काय झालं की भारतात राजा, ऋषी किंवा ब्राह्मण हे एकमेकांचे सहकारी तर होतेच. हळूहळू रचना बदलत गेली आणि रचना व त्याची कार्य अधिकाधिक गुंतीची होऊ लागली. कारण राजा आणि जे ब्राह्मण होते हे एकमेकाच्या सहकार्याने कार्य करायचे, परंतु नंतर गुंतागुंतीचं होऊ लागल्यानंतर मग काय झालं, त्याचं विशेषीकरण झालं. कायदेमंडळ, न्यायाधीश अशा प्रकारचे त्याचे प्रकार पडू लागले. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असेल की मग राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर एका अर्थाने राज्यसंस्थेच्या वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पद्धतशीर अभ्यास याला राज्यशास्त्र म्हणता येईल. पण तो हा केवळ अभ्यास संस्थेचा नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्तीच्या वर्तनाचा देखील असतो. आता इतर संज्ञा यामध्ये येतात. आता प्राचीन भारतात याविषयी अनेक प्रकारच्या संज्ञा मांडल्या गेल्या. ठीक आहे. अर्थशास्त्र ही कौटिल्याने वापरलेली संज्ञा एखाद्या भूप्रदेशातील सत्ता कशी मिळवावी, मिळवलेली कशी आपण ती राखावी आणि तिला वृद्धिंगत कसं करावं याविषयीचा विचार करू लागला. ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्याने पॉलिटिक्स म्हणजे राजकारण असे त्याला नाव ठेवले. त्याआधी त्यांचा गुरु म्हणजेच प्लेटो याने या विषयाचे विवेचन रिपब्लिक, गणराज्य व लॉज या ग्रंथात केले. हळूहळू काय झालं की परिस्थिती बदलत गेली आणि राज्यशास्त्राच्या गाभ्याचा विषय सत्ता हा झाला. देशांतर्गत सत्ता मिळवू पाहणाऱ्या, ती वापरणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित मानवी व्यवहाराचा अभ्यास राज्यव्यवस्था या विभागात केला जात असतो. जगातील देशाचे परस्परातील राजकीय व्यवहार हे सत्ता या घटकाभोवतीच फिरत असतात. यातूनच युद्ध, शांतता, मैत्री, करार असे प्रकार घडत असतात. सर्व सामाजिक शास्त्रामध्ये राज्यशास्त्रामध्ये हा नेमकेपणा नसतो. कसा? तथापि 20व्या शतकाच्या मध्यात त्यांची शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी अमूर्त अशा संस्थांचा, तत्वांचा अभ्यास करण्याऐवजी मूर्त अशा मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर देऊ लागला. मानवी समाज हा गतिमान, प्रवाही असतो, सारखा बदलत असतो. या सर्व गोष्टी लक्षात घेता भौतिकशास्त्र इतका अचूकपणा वा नेमकेपणा राज्यशास्त्रात येणे कठीण आहे. एखाद्या राजकीय घटनेची किंवा व्यवहाराची त्याच्या सर्व बाजू लक्षात घेऊन पूर्वग्रह विरहित त्या संबंधीची प्रत्यक्ष आकडेवारी किंवा घटनाक्रम आधारभूत मानून विश्लेषण करणे एवढेच शक्य आहे. तेवढ्याच अर्थाने या विषयाला शास्त्रीय स्वरूप देता येईल हे आता लक्षात येऊ लागलेले आहे. आता 1.2.2 राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना काय आहे, तर अर्थात या संकल्पनेच्या विकासात त्या काळातील इतिहासाचा, समाजकारणाचा, अर्थव्यवस्थेचा वाटा महत्त्वाचा होता हे नाकारता येत नाही. या सर्वांची दखल घेऊन संकल्पनांची उकल होते. पहिली संकल्पना जसं राज्य ही राज्यशास्त्रातील मध्यवर्ती कल्पना आहे हे सांगण्याची गरजच नाही. बळाचा वेध वापर करणाऱ्याचा एकाधिकार असणारी संस्था. त्याच्यानंतर आहे की माणसाला राज्य या संस्थेची गरज भासते, कारण नीती नियमाने आणि
राज्य चालवायचे असेल तर या गोष्टीची गरज असते. आता पूर्वीच्या काही स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग असे कोश, दंड आणि मित्र ही 7 अंगे होती. कौटिल्याने जे काही सांगितलं म्हणजेच काय, राज्य या संस्थेची गरज मानवाला आहे. राज्य ही सामाजिक संस्था आणि मानवाच्या सुखी जीवनासाठी तिची निर्मिती झाली आहे. भारत यासारख्या प्रचंड लोकसंख्येची देखील आहे. ही लोकसंख्या एखाद्या सुनिश्चित भूभागावर कायम वस्ती केलेली हवी भटक्यासारखे स्थलांतर करणाऱ्या लोकांचे राज्य होत नाही. म्हणजे राज्य कोणाचे होते असा जर प्रश्न पडतो तर ज्याची स्थिर अवस्था आहे त्याचेच. शासनाच्या 3 कार्य सांगितलेले आहे: कायदेमंडळ, कार्यकारिणी आणि न्यायमंडळ. प्राचीन काळी ही तिन्ही कार्य राज्याच्या अंगी एकवटलेली असे आणि तो स्वतः ही सगळे कार्य पार पाडायचा. नंतर काय झालं की 1947च्या पूर्वीच्या हिंदुस्थानात किंवा त्यातील हैदराबाद, मैसूर यासारख्या संस्थांना राज्य म्हणता येणार नव्हते. ज्यांचं वेगळं असं अस्तित्व ते राज्य. परंतु ही जी आहे यांना राज्य का नाही म्हणता आलं? कारण की काय झालं की यांनी आपली संस्थाने जी आहे, लोकसंख्या होती, ठीक आहे, पण सुनिश्चित भूप्रदेशही होता, स्वतःचे सरकार, परंतु स्वातंत्र्य मात्र त्यांना नसल्यामुळे त्यांना वसाहती म्हणण्यात येत होतं. म्हणजेच काय, संस्थाने व राज्य यातील हा फरक आहे. दुसरीकडे परराष्ट्र व्यवहारात हव्या त्या देशाची मैत्री, शत्रुत्व करण्याचा, त्यांच्याशी करार किंवा युद्ध करण्याचा राज्याचा हक्क असतो. राज्य लहान, मोठी, बलवान या दुर्बल असली तरी कायद्याच्या दृष्टीने ती समानच मानली जाते. आता राज्य व शासन यातील फरक आहे. राज्य आणि शासन या संज्ञा समानार्थी म्हणून वापरल्या जातात. त्याच्यात फरक करणे गरजेचं आहे, कारण शासन हा राज्याचा एक भाग आहे. हे कायमस्वरूपी नसते, त्यात अधूनमधून बदल संभवतो. एक राजा जाऊन दुसरा राजा येत असतो. आता शासनाचे निरनिराळे प्रकारही पडतात. लोकशाही, राजेशाही, संघराज्य इत्यादी. आणि राज्याचे प्रकार असू शकत नाहीत का? राज्य आणि शासन यात भेद करणे महत्त्वाचे आहे, कारण लोकशाही शासन व्यवस्थेतील कोणी सनदशीर मार्गाने त्यास विरोध केला, त्यास बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो राजद्रोह होऊ शकत नाही, तो त्याचा हक्क असतो. म्हणून शासन आणि राज्य यात फरक आहे. राष्ट्र व राष्ट्रवाद. राज्य ही कायद्याची संज्ञा आहे तर राष्ट्र ही राजकीय संज्ञा आहे. एक वस्तुनिष्ठ आहे तर दुसरी आत्मनिष्ठ आहे. ठीक आहे. आता कोणत्याही घटकामुळे काय होत असते, एकत्वाची भावना निर्माण होते, जसं धर्मामुळे, भाषेमुळे, वंशामुळे, आणि तेव्हा त्यांच्यात राष्ट्रभावना निर्माण होऊ शकते. म्हणजेच काय, तर राज्य प्लस अस्मिता किंवा ऐक्य इज इक्वल टू राष्ट्र. 1991 पर्यंतच्या सोव्हिएत युनियन या राज्यात अशी अनेक राष्ट्रके होऊन गेलीत आणि अनेकदा अशी राष्ट्रके मोठ्या राज्यात थोडीशी स्वायत्ता मिळविण्यावरच समाधान मानतात. त्यांच्या स्वातंत्र्याची उर्मी निर्माण होत नाही किंवा बऱ्याचदा स्वतःच्या वेगळ्या भाषेबद्दल, धर्माबद्दल अभिमान बाळगत असताना त्यांना इतरांबरोबर दुसऱ्या एखाद्या अधिक प्रभावशाली धाग्याने जोडले गेल्याची बांधिलकीची जाणीव होते. ही परिस्थिती तेथे संघराज्य निर्माण करण्याची सोय करते. म्हणजेच काय, तर हे झालं संघराज्याबद्दल. आता आपण जेव्हा पाहतो की 17व्या शतकामध्ये नेमकं काय घडत गेलं, 18व्या शतकात काय घडत गेलं, तर 18व्या शतकाच्या शेवटी राष्ट्रभावनेने प्रेरित नेपोलियनच्या फ्रेंच सैन्याने युरोप पादाक्रांत करून ठिकठिकाणी आपली मांडलिक राज्य स्थापन केली. त्याविरुद्ध राष्ट्रभावनेने पेट घेतला. नेपोलियनचा 1815 पराभव ही यासाठी युरोपीय राष्ट्रीय चळवळीची नांदी मानली आहे आणि 19व्या-20व्या शतकात या चळवळीने चांगलाच जोर धरला. म्हणजेच काय, तर विखुरलेली लहान लहान राज्य, राष्ट्र एकत्र येऊ लागली आणि अनुक्रमे जर्मनी, इटलीसारखी ही राज्य स्थापन झाली. पूर्वीच्या जे काही गोष्टी होत्या त्या बदलत गेल्या. त्यानंतर स्वातंत्र्य, हक्क व कर्तव्य. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर इंग्लंडमध्ये हा संघर्ष बराच आधी राजाविरुद्ध सरकार असा होता आणि त्याच्यानंतर राजावर दबाव येऊ लागला, लोकांची हक्क जागृत होऊ लागली. 1215 त्यांनी ती मिळवली आणि पुढे 17व्या शतकात या संघर्षाने उग्र रूप धारण केले. त्यात व्यापारी वर्गाने सरदारांची साथ केली आणि पहिल्या चार्ल्स राजाला पदच्युत केले, म्हणजे काढून टाकले. त्याच्यानंतर भारतामध्ये देखील 1950 नवी घटना तयार केली, तेव्हा तिच्यामध्ये महत्त्वाच्या मूलभूत हक्कांचा समावेश आहे. समावेश हा तुम्हाला पान क्रमांक 33 दिसेल, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे.
त्यांच्यानंतर राज्याच्या कायद्याच्या बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा एक अर्थ सांगितला जातो. राज्याचे बंधन नसले म्हणजे व्यक्ती बोलण्या वागण्यास मोकळी राहील. परंतु स्वातंत्र्याची ही नकारात्मक व्याख्या अनेकदा पुरेशी वाटत नाही, कारण अशी मोकळीक असूनही जर व्यक्तीजवळ त्या संधीचा उपयोग करून घेण्याची क्षमता नसेल, त्यासाठी लागणारी शक्ती, शिक्षण, आरोग्य, रोजगार नसेल, तर त्या स्वातंत्र्याचाच उपयोग का? म्हणूनच व्यक्ती स्वातंत्र्य देखील असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे की देशात लोकशाही व्यवस्था कार्यान्वित होण्यासाठी राजकीय हक्काची आवश्यकता असते. ठीक आहे. मग झालं की सहसा हे हक्क नागरिकांनाच लोकशाही व्यवस्थेत उपलब्ध होत असतात. मग हक्क आणि कर्तव्य या एकच नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या तरी व्यक्तीला हक्क द्यायचे तर राष्ट्र सक्षम हवे, आणि ती क्षमता असण्यासाठी व्यक्तीने काही कर्तव्य देखील बजावणं आवश्यक आहे. म्हणजेच हक्क अधिकार असं म्हणून न चालता आपल्याला कर्तव्य देखील करावं लागतं. त्यानंतर राज्यघटना व घटनावाद. आधुनिक काळातील पहिली राज्यघटना म्हणजे मांडण्याचा प्रयत्न झाला त्याला 1653 त्यानंतर राज्यक्रांती झाल्यानंतर क्रांतिकारांनी एकत्र येऊन देशासाठी एक घटना संमत केली 1792 फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाल्यानंतर तिथे ही घटना मान्य झाली 1790 आणि त्यानंतर देशाच्या शासन व्यवस्थेसाठी घटना बनविण्याचा प्रघात रूढ झाला. ठीक आहे. आता सर्व लोकांची सहमती हा कोणत्याही घटनेच्या अधिमान्यतेचा आधार मानण्यात येतो. त्यानंतर झालं की सार्वभौम म्हणजे काय, तर अशा सर्वसामान्यामुळेच काय होतं, मान्यतेमुळेच देशाचे सार्वभौम घटनेत सामावले आहे असे मानण्यात येते. आता 3 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे घटनेमध्ये. आता कोणत्या गोष्टी असेल त्या, तर अधिकाराचे वाटप कसे केले जाते, त्याचे कार्यक्षेत्र काय आणि त्याच्या मर्यादा काय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर समता व न्याय. स्वातंत्र्याबरोबर समता, न्याय यासुद्धा राज्यशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना आहे आणि त्याची राजकीय तत्त्वज्ञानाची उभारणी या 3 संकल्पनेभोवतीच केली जाऊ शकते, हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे न्यायाचा संबंध वस्तू आणि मूल्याची वाटपाशी आहे. तत्वतः कोणत्याही गोष्टीचे वाटप सर्वात समानच व्हावे हे कोणीही मान्य करेल, परंतु तसे करणे नेहमीच न्यायाचे होईल असे म्हणता येणार नाही. गरीब व श्रीमंत सर्वांना सारखा समान वार्षिक रुपये 1000 कर लावणे न्यायाचे म्हणता येणार नाही. अरिस्टॉटलच्या शब्दात सांगायचे झाले तर समान व्यक्तींना समतेने वागविणे आणि असमान व्यक्तींना विषमतेची वागणूक देणे हेच न्याय होय. अगदी बरोबर आहे हे. त्यानंतर प्रत्येकास त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देणे आणि त्याच्याकडून त्याच्या क्षमतेनुसार काम करून घेणे हे समाजवादी व्यवस्थेत न्याय तत्व म्हणून मार्क्सने मानलेले आहे. आता स्वातंत्र्य, समता परस्पर विरोधी की समान? प्रश्न पडतो ना, स्वातंत्र्य आहे मग समता का नाही आहे? स्वातंत्र्य समता हे जरी आपल्याला याविषयी जरी संकल्पना आपल्या डोळ्यासमोर जरी येत असेल ना, तरी देखील बघा, प्रादेशिक समता निर्माण करण्यासाठी अधिक प्रगत भागात उद्योगधंदे काढण्याच्या स्वातंत्र्यावर सरकार बंधने घालते. मग त्याच्या वेळेस काय? तसेच शेतजमीच्या मालकीची विषमता कमी करण्यासाठी जेव्हा सरकार जमीन सुधारणा कायदा करून जमीन धारणेवर कमाल मर्यादा घालते तेव्हा व्यक्तीच्या संपत्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने पडते, अपरिहार्य होते. ठीक आहे. म्हणजेच काय, तर स्वातंत्र्य खर्ची घालायचे हा प्रश्न तात्विक नसून राजकीय व्यवहाराचा आहे, तेव्हाच आपल्याला समता मिळू शकते. त्यानंतर आहे प्रभाव, सत्ता आणि अधिसत्ता. आता सत्तेचे 2 भाग बरं का ना, प्रभाव आणि अधिसत्ता. सत्ता ही सुद्धा अशीच महत्त्वाची राजकीय संकल्पना आहे. प्रभाव, अधिसत्ता ही त्याचीच वेगवेगळी रूपे आहे. त्याच्यानंतर आहे आता जसं की शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन लोकांची अधिमान्यता मिळविली. आता अधिमान्यता म्हणजे काय, की ज्याची प्रबळ अशी सत्ता आहे आणि सत्तेच्या वर सगळ्यांवर आपली ज्याची काय म्हणतो आपण लक्ष आहे, तो हुकुमशाहीने नाही तर एक अधिकार म्हणून त्या सगळ्यांवर कर्तव्य बजावत असतो. लोकांची अधिमान्यता मिळाली आणि लोकांची त्याला अधिमान्यता मिळते की हाच आमचा राजा, तेव्हा राज्यकर्ता अधिकारी बनतो. म्हणजेच काय, प्रभाव प्लस बळ म्हणजे सत्ता आणि सत्ता प्लस अधिमान्यता म्हणजे अधिसत्ता. आता लोकशाही व हुकुमशाही. आता लोकशाहीस प्रचंड लोकप्रियता लाभली. अब्राहम लिंकनने म्हणूनच ठेवलेला आहे, लोकांसाठी लोकांकडून चालविले जात असलेले सरकार म्हणजेच काय आहे, लोकशाही. आता प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाहीचा हक्क जरी असला तरी आपण जो एक प्रतिनिधी निवडून देत असतो तो हा आपण सगळ्या लोकांनी मिळवून दिलेला असतो. म्हणजे एक जीवन पद्धती म्हणून लोकशाहीची कल्पना अधिक व्यापक आहे. आता लोकशाहीचे तत्व काय, तर लिंग, जात, धर्म इत्यादी भेद विसरून सर्वांना समान न्याय, कायदा, समान संधी मिळावी हे लोकशाहीचे तत्व आहे.
दुसरीकडे लोकशाहीचे हे अर्धशिक्षित सामान्य जनांचे दुर्बळ राज्य म्हणून त्यास हिणवण्यास येते. असा हुकुमशाह सहसा लष्कर प्रमुख असतो किंवा लष्कराचा पाठिंबा असतो. एखादा हिटलर किंवा मुसोलिनी सारखा शिस्तबद्ध पक्षाचा नेता असतो, परंतु तिथे सुद्धा पक्षापेक्षा त्या नेत्यांचे स्वयंभू नेतृत्व गुण अधिक महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की 1.2.3 राजकीय विचार प्रणाली. राजकारणात अनेकदा राज्याचे स्वरूप, राज्य, व्यक्ती यांचे संबंध, स्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादी संकल्पना यासारख्या विषयांना धरून काही एक तर्कसंगत भासणारी विचाराची मांडणी केली जाते. त्याला विचार प्रणाली किंवा विचारसरणी म्हणता येईल. ठीक आहे. आता उदारमतवाद म्हणजे काय? पाश्चात्य जगात उदारमतवादाचा उदय सरंजामशाही व राज्याच्या एकतंत्री कारभार विरुद्ध लढण्यासाठी 17व्या व 18व्या शतकात झाला. या लढ्याचे नेतृत्व व्यापारी व मध्यम वर्गाने केले. या शतकातील इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका या देशातील क्रांतिकारक राजकीय बदल हे उदारमतवादाच्या प्रवासातील विजयाचे टप्पे मानलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघतो आहे की साम्यवाद म्हणजे काय आणि समाजवाद म्हणजे काय. तर साम्यवादाचा विचार करत असताना औद्योगिक क्रांतीनंतर पश्चिम युरोपमध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये पसरलेल्या भांडवलवादाचा कार्ल मार्क्स या जर्मन पंडिताने मूलगामी अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी समाजाकडे, त्याच्या इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मांडला. ठीक आहे. आता स्वातंत्र्य, समता, लोकशाही यासारख्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नातून इतिहास घडतो असे ही परंपरा मानते. मार्क्सला मात्र देशातील भौतिक स्थिती ही त्या देशाच्या इतिहासाला चालना देणारा घटक आहे असं वाटते. आणि अशा रीतीनेच काय होत असतं की मोठा वर्ग, छोटा वर्ग, इतिहास हा शोषक आणि शोषित अशा दोन वर्गाच्या युद्धाचा इतिहास आहे असे मार्क्स म्हणतो. आता समाजवाद. आता समाजवादाची जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय बघा, उत्पादन हे नफा कमविण्यासाठी न होता ते लोकांच्या किती गरजेचं आहे या निकषावर होईल. ठीक आहे. कामगारांना मिळणारा मोबदला हा सुरुवातीस त्यांनी केलेल्या कामानुसार ठरविला गेला, तरी सरते शेवटी क्षमतेनुसार काम व गरजेनुसार दाम या तत्वावरून ठरविले जाते असे कार्ल मार्क्स म्हणतो. या व्यवस्थेला समाजवाद असं म्हणतात. म्हणजेच काय की लोकांनी किती काम केलं त्याला त्याच्यानुसार नफा मिळेल, परंतु त्याच्या क्षमतेच्या कामानुसारच त्याला काय मिळत असते, पैसा मिळत असते. हा समाजवादामध्ये विचार मांडलेला आहे. आज लोकमानसातील समाजवादाची जी कल्पना आहे त्याचा प्रसार मार्क्सवाद्यांनी मांडणी होण्यापूर्वीच इंग्लंडमध्ये सुरू झाला होता. या समाजवादी विचारांना स्वप्नरंजक समाजवाद म्हणून हिणविण्यात साम्यवादी नेते पुढाकार घेतात. मार्क्सवादाला ती शास्त्रीय समाजवाद मानतात. आता फॅसिझम. आता फॅसिझम म्हणजेच काय आहे तर 20व्या शतकात उदारमतवादावर दुसरा हल्ला फॅसिस्ट विचारप्रणाली केला. या शतकाच्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये आपण विचार करतो तेव्हा जर्मनी 1933 हिटलर होता. जपानमध्ये फॅसिस्ट शक्ती सत्तेवर आल्या. 1943 अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतील देशातही जनरल पॅरॉन यांच्या नेतृत्वाखाली असेच सरकार स्थापन झाले. जगातील इतर अनेक देशातही हुकुमशाह सत्ताधीश राहत आले आहे, परंतु त्यांच्यात व फॅसिस्ट हुकुमशाहीत फरक केला पाहिजे. जर्मनी व इटाली इत्यादी देशातील हुकुमशाह हे जन आंदोलनाच्या लाटेवर आरूढ होऊन सत्तेवर आले होते. आता तरी देखील आपल्याला प्रश्न पडतो की फॅसिस्ट विचारसरणीची काही थोडी कल्पना हिटलरच्या आत्मचरित्रातून किंवा मुसोलिनीच्या डॉक्टरीन ऑफ फॅसिझम या पुस्तकातून मिळते. फॅसिस्ट हे बुद्धीपेक्षा भावनेला आवाहन करतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. फॅसिस्टची जगात जी काही अधिक कुप्रसिद्धी झाली ती त्याच्यात हिंसाचार व युद्ध याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे झाली. यानंतर 4 साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि नववसाहतवाद. आता साम्राज्यवाद म्हणजे काय तर ज्याप्रमाणे जागतिक व्यापाराला चालना मिळाली तसे आपल्या शस्त्र सामर्थ्याच्या जोरावर नवे देश जिंकून युरोपीय देशांनी साम्राज्य उभारणीस प्रारंभ केला. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन हे देश यात आघाडी होते. साधारणपणे दुसरे देश जिंकून आपली प्रभुसत्ता लादण्याच्या प्रक्रियेला साम्राज्यवाद असे म्हणतात विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर वसाहती. आता त्यांनी मग वसाहती स्थापन केल्या. काही जणांनी कसं बघा, दक्षिण अमेरिका या खंडात अनेक देश जिंकून त्यांनी वसाहती स्थापन केला. यालाच त्यांच्या तात्विक समर्थनाला वसाहतवाद असे म्हणतात. त्याच्यानंतर वसाहतवादाचे समर्थन करता इकडे असे सांगितले जाते की सांस्कृतिकदृष्ट्या माणूस काय मागास असणाऱ्या या देशातील लोकांस सुधारणा करून आणण्याची जबाबदारी देवानेच यांना दिलेली आहे असं काहीतरी त्याविषयी म्हणण्यात देखील आलं. आता नववसाहतवाद म्हणजे काय तर आपला कच्चा माल आपल्या भांडवलवादी देशांनाच विकावा लागणार होता जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा.
युरोप अमेरिकेकडून औद्योगिक उत्पादने आयात करावी लागणार होती, कारण त्यांचे स्वतःचे उद्योगधंदे नव्हते. नवे तंत्रज्ञान, ज्ञान, विज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, लष्करी सामग्री एवढेच काय, नवनव्या संकल्पना व विचार यासाठी या मागास देशांना पाश्चात्य प्रगत देशावर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. या परावलंबी संबंधात अधिक आर्थिक तांत्रिक सहाय्य करताना, व्यापार करताना विकसित उद्योगप्रधान देश आपल्या अटी घालणार, आपला फायदा करून घेणार, त्यातून अविकसित देशाचे नव्याने शोषण होणार हे उघड होते. म्हणूनच या व्यवस्थेत नववसाहतवाद असे संबोधले जाते. आता गांधीवाद म्हणजे काय, तर गांधीजींचे विचार विनोबा भावे यांच्या आणि जयप्रकाश नारायण यांच्याद्वारे चालविले गेले. म्हणजेच कोणते कार्य करत असताना सत्य आणि अहिंसेच्या मार्गातून करा, कोणामध्ये भेदभाव करू नका. अहिंसेचा त्यांनी आग्रह धरलेला होता. आग्रहाची परिणिती म्हणजे अपरिग्रह, अधिक साठवू नका, यासारखे विचार गांधीवादातून आपल्याला दिसतात. आता यामध्ये परिभाषिक शब्द राज्य, राष्ट्र, त्याच्यानंतर आहे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, समता, घटना, न्याय, प्रभाव, अधिसत्ता, घटनावाद, लोकशाही, उदारमतवाद, समाजवाद, साम्यवाद, फॅसिझम, गांधीवाद या सगळ्यांचा विचार आपल्याला विद्यार्थ्यांना करायचा आहे. आणि हा पाठ आपल्याला